ह्याचा रस निघतो, त्याला गावच्या ठिकाणी फूट म्हणतात. गावच्या ठिकाणी बघा ते ब्राह्मण असायचे त्यांची, ह्या लोकांना गावशिवाय काय माहीतच नाही, पवार लोकांना. आणि हा आंबा ना कच्चा आहे, म्हणजे एकदम आंबट. आपल्या आळ्यामध्ये उजेड असतो, फक्त मागची लाईट तेवढी चालू. मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी असं सांगितलं होतं की पारिजातकाच्या झाडाखाली उभं राहायचं आणि ज्या आपल्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, त्या म्हणायच्या मनातल्या मनात, त्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात. तर इथे आज मी ते करून बघितल्या आहे. म्हणजे सकाळी सकाळी उठले, मी झाडाखाली जाऊन उभी राहिले आणि मनातल्या मनात ज्या काही 2-3 इच्छा आहेत त्या म्हणजे सांगितलेल्या आहेत. म्हणजे झाडाला पण सांगितलं आणि देवाला पण सांगितलं. तर सगळ्यात पहिली इच्छा तुम्हाला फक्त मी सांगते की खास करून की देवाला सांगितलं की माझं आरोग्य फक्त छान राहू दे. आपली जर का तब्येत चांगली असेल तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या सोप्या होणार आहेत. तर इथे बघा सकाळी आता उठल्या उठल्या पारिजातकाची फुलं जे आहेत ना ती सर्व जमा करून घेतलेली आहेत. हे बघा मस्त अशी सुंदर अशी फुलं निघालेली आहेत. आज पारिजात भरपूर आहे. पारिजात खूप असं पारिजात निघालंय. चला बघा, मगाशी मी पुढच्या दारात होती ना तिथे बसलेला, आता मी ते मागे आले ना केर कचरा काढायला, तर आता इथे येऊन बसलाय दिवाल्यावरती. शेट आहे तो आमच्या घरातला. जागा नाही ना बसायला आम्हाला, काय करणार आहे, दिवाल्यावरती बसायला लागतं ना शेरू. आपल्याकडे जागा नाही बसायला. आणि आईच्या मागं मागं ना गाई येते. बसा गपचूप. दुसरा तुम्हाला दाखवते, तो बघा, तो मातीत बसलाय. खेळून वगैरे भरपूर अशी मस्ती बिस्ती करून झाल्यानंतर बसलेला आहे. वाग्या, ए वागोबा, चाय घ्या चला. काय झालं, हिरव्या पकडले ना. ते संध्याकाळचं रिकामी करायला पाहिजे, नाही रिकामी केलं ना मग ते हिरव्या पकडतं मटक्याचे. पण ती काय मातीची भांडी काय उपयोगाची नाही ना ही जेवणा मिळण्यासाठी. ही उपयोगाची का नाही, वापरणाऱ्यांना आवडत आहे. नाही तेलकट होतात ते, मी वापरलेत म्हणून बोलते मी. पक्ष्यांसाठी उपयोगी पडलेत खूप. जंगलात राहतात मातीचीच वापरतात आणि पक्षी इथे येतात पाणी प्यायला, जास्त करून आंघोळ करायला. चहा घेतल, चहा थंड झाला. हे बघा चहा कुणालच्या बाबांसाठी दुसरा चहा आहे सकाळपासून. आता मग आवाज यायला लागला म्हणून मी कुठलं पाणी नाही त्यांच्या. अच्छा हां हां. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी ना किचन आवरायला जात होते. आज मला किचन आवरायचं आहे, म्हणजे संपूर्ण नाही तर थोडंसं किचन मी साफ करणार आहे. फ्रीज साफ करायचा होता, पण काय झालं की फ्रीजमध्ये सामान भरपूर आहे, म्हणजे वाटप वगैरे सगळं असतं ना ते सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि आता इतका उन्हाळा आहे, म्हणजे गरमी इतकी आहे, परत ते खराब होणार. त्याच्यामुळे म्हटलं एक 3-4 दिवस थांबून मग नंतरला फ्रीज साफ करायचं आहे. खूप सगळं सामान की नाही अस्ताव्यस्त झाले, पण ते करून घेणार आहे मी थोड्या वेळाने. लाईट गेले होते आता, त्याच्यामुळे जरा थांबले. आता मी ते बाहेर आले, हे काम करून घेते. कोकमा आणलेली ना मागे कुणालच्या बाबांनी, तुम्हाला बघा दाखवली होती व्हिडिओमध्ये. म्हणजे अर्धी हिरवी होती आणि अर्धी पिकलेली होती. तर हिरवी होती ना ती सगळी संपूर्ण कशी पिकून गेलेली आहेत, जास्त नव्हती, थोड्याशा प्रमाणात म्हणजे आणली होती कोकमं. म्हणजे आत्ता मला वाटतं पिकाला सुरुवात झाली असेल चांगल्या प्रकारे. तर ही थोडीफार होती ना ती आता मी जरा म्हणजे हे करते, कोकम बनवायचे आहेत ना. थोडीशीच आहे, तुम्हाला वाटतं काय पाव किलो अर्धा किलो पण नसतील. तर म्हटलं काय आता त्याची रेसिपी होणार. आणि हे कोकम आहेत ना प्रॉपर व्हिडिओ ना मी केलेला आहे, पण तो खूप जुना व्हिडिओ आहे. जेव्हा मी म्हणजे आपलं हे घर नव्हतं, जुन्या घरात आपल्याला राहायची वरती, त्यावेळेस मी तो व्हिडिओ केलेला आहे कोकम कसे तयार करायचे. तर तुम्हाला जर का हवा असेल तो व्हिडिओ, तर आहे ना मी ह्या व्हिडिओच्या खाली ती लिंक देते. शोधावं लागेल खूप, कारण खूप असं 2-3 वर्ष मागं जावं लागेल आणि त्याच्यानंतर तो व्हिडिओ मला मिळेल. पण प्रयत्न करते, मी लिंक देते, तुम्ही बघा जर का संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर. आणि ह्याच्या पुढे पण भरपूर असे कोकम जर का मिळाले तर मी नक्कीच तुमच्या शेअर करेन की कशा पद्धतीने मी घरच्या घरी कोकम किने तयार करते. असं म्हणजे छान असा अनुभव आहे मला. आपली कोकमाई झाडं अजून लहान आहेत ना, मी अशी वाट बघते की कधी ती झाडं मोठी होतील
म्हणजे घरचे कोकम आपल्याला की नाही मिळतील ना मग असं खायला वगैरे असं. पण आता हे कसे रानामध्ये 1-2 झाडं बघा आहेत तिथे, त्याच्यात कचऱ्यामध्ये पळून जातात. आपण असं कधी गेलो फेरी मारायला लाकडं वगैरे आणायला का दिसले का आपलं थोडीशी काढून घेऊन यायची, असं सगळं आहे. तर थोडीशी आणली होती. बघू जर का परत गेलो आणि जास्त प्रमाणात मिळाली कोकमं तर नक्की तुमच्याशी शेअर करेन. पण मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे, त्याच्यामुळे मी असं बोलते. आता मी थोडंफार केलेलं आहे ना, ते तुम्हाला मी दाखवते म्हणजे कसं मी साफ करते ते असं. तर एक आठवण तुम्हाला सांगते कोकमांची, लहानपणीची आठवण आहे ती. म्हणजे आमचे वडील आहेत ना, म्हणजे माझे बाबा, आम्ही जेव्हा लहानपणी गावी जायचो ना दापोलीला, तर असे गोण्या भरून भरून ते कोकमं घेऊन यायचे. गावच्या ठिकाणी बघा ते ब्राह्मण असायचे, त्यांची बाग वगैरे असायची आणि तिथे ना आम्ही जायचो त्यांच्यासोबत. ते मला वाटतं काय मजुरी वगैरे करायला आमचे चुलते वगैरे जायचे ना, आणि मग त्यांच्याकडे असे भरपूर असे कोकमाची झाडं वगैरे होती. तर मागून आणायचो आणि गोण्या भरून भरून ते कोकमं घेऊन यायचे. आणि मग माझे वडील जे आहेत ना ते असे कोकम, कोकमाचा आगळ, परत ते गोड सरबत येतं ना कोकमाचं, ते असे स्वतः ते घरात बसून करायचे. आणि त्यावेळेस आम्ही त्यांना मदत करायचो, बघायचो आम्ही की कशाप्रकारे ते करतायत ते. त्यावेळेस काय कळायचं नाही, पण आम्ही बघायचो की ते कसे करायचे आणि साखर वगैरे भरून कसे ते गोड सरबत वगैरे छान करायचे, त्यांना जमायचं ते असं. तर तिचं आता मी साफ करत होती ना, तर मला असं आठवण आली त्या गोष्टीची. लहानपणी आम्ही भरपूर अशी मजा केलेली आहे गावच्या ठिकाणी. आम्ही म्हणजे वर्षी मे महिना ठरलेला गावी जायचं. आणि इथे जेव्हा लग्न करून आली ना, ह्या लोकांना गावशिव काय माहीतच नाही, पवार लोकांना. कुणालचे बाबा आहेत आतमध्ये ऐकत असतील. ह्यांना गावचं काही माहीतच नाही, गाव असतो वगैरे काहीच नाही. मी जेव्हा लग्न करून आली त्याच्यानंतर मग मला असं नवल वाटायचं. मी कुणालच्या बाबांना बोलायची, तुमचं गाव वगैरे नाही आहे का? कारण एप्रिल मे महिना आला की बघा आपण गावी जायची लगबग असते सगळ्यांची, आणि इथे सगळं शांत, असं कोणाला काही पडलेलंच नाही. मग ते बोलायचे की आहे गाव म्हणून, पण आम्हाला असं काही माहिती नाही. म्हणजे मला असं वाटायचं की ह्या लोकांना गावच नाही आहे त्यावेळेस. पण नंतर मग हळूहळू मग 2015मध्ये आम्ही गावी आलो. म्हणजे मी हट्ट करून घेऊन आले कुणालच्या बाबांना. आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या पुढच्या गोष्टी की नाही घडलेल्या आहेत. ही आहे स्टोरी आमची गावची. तर बघा या एका विषयावरून किती गोष्टी आपल्याला आठवल्या, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करते. तर हे बघा कोकमाच्या बिया, ह्याचा रस निघतो, त्याला गावच्या ठिकाणी फूट म्हणतात, फूट. ह्या बघा साली, ह्याचेच कोकम तयार होतात. आणि हे आणलेले कोकम, आणि त्यात थोड्याशा काजूच्या बिया देखील. ते मला जरा आता बघून घ्यावं लागतं आहे, कारण बरेच दिवस झाले ना ते ठेवले होते कोकम. तर आता ह्याचा रस आहे ना काढून घेणार. आता ह्या ज्या बिया आहेत ना हाताने चुरायचा, त्याचा रस निघतो. मग हा गर आणि त्याचा रस निघतो. जितका होईल ते रस, सगळा रस की नाही काढून घ्यायचा. आणि त्या रसामध्ये ही जी सालं आहेत ना ती अशी बुडवायची असतात. तुम्हाला ना मी शॉर्ट व्हिडिओ करून म्हणजे दाखवते झटपट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता कसे हे कमी प्रमाणात आहे ना, त्याच्यामुळे व्हिडिओ जरी मी केला ना तरी पण असं जास्त असं नाही आहे, त्याच्यामुळे काय करण्यात अर्थ नाही आहे. पण शॉर्ट व्हिडिओ मी ना पटकन दाखवते तुम्हाला करून. करूया आपण, चला. छान अशा आठवणी आहेत कोकमाच्या. आपली झाडं तयार झाली ना कोकमाची, मग प्रॉपर मी सगळं करणार आहे. म्हणजे माझ्या डोक्यात असे विचार आहे ते करायचं सगळं. कोकमाचं आगळ आहे, गोड सरबत कोकमाचं, आणि असे हे कोकम वगैरे घरच्या घरी आपण की नाही बनवू शकतो. पण ते झाडं आता अजून मोठी व्हायला मला वाटतं असं एक 5-6 वर्ष तरी जातील ना. ऐकलं काय? झाडं आपली कधी मोठी होतील कोकमाची? हां, आणि ती झाडं मोठी व्हायला पण वेळ जातो आहे. म्हणजे वेळ जातो म्हणजे एक 7-8 वर्ष जातात मोठी व्हायला. त्याच्यामुळे आपल्याला अजून 2-3-4 वर्ष तरी वाट पाहावी लागेल, तेव्हा आपली झाडं मोठी होतील. तर तो पण जर ठीक आहे ते करायचं आपण. चला. हे बघा साफ करून घेतलेत कोकम. आता ह्याचा रस काढायचा आहे. बरेच दिवस झाले ना, त्याच्यामुळे रस सुकल्यासारखा झाला आहे. आणि हे बघा चंगू कसे झोपलेत. त्यांना भूक लागले. कुणाला त्यांचं जेवण आहे ना आणतो आहे मिक्स करून, म्हणून थांबलेत. आणि आता ह्या काजूच्या बिया आणलेल्या, त्याचा सुकल्यानंतर आमच्याकडे आता साफ करायला येतं ते बघा कुणालच्या बाबांनी. चांगला ताजा होता तेव्हा साफ केला असता, आता भारी पडेल की नाही? काय कशाला भारी पडेल म्हणजे? कापायला वेळ जातो ना. तू कापतेस मीच कापतो. मला बाबा जमतच नाही. मला बाबा त्या काजूच्या बियांची चिकाची मला भीती वाटते, त्याच्यामुळे मी रिस्क घेत नाही कधीच. चिक जरासा पण लागला ना सगळं जखम बिकम होते, त्याच्यामुळे नको म्हटलं. त्या बिया नाही खायला मिळाल्या तरी पण चालतील, पण रिस्क नाही घ्यायची चिक काढायची. जखम बिकम होते. नाही होतं बाबा जखम बिकम. करा बाबा. कुणालच्या बाबा अजून आहे ना काजूच्या बिया साफ करतात. माझं झालं कोकमाचं काम, आणि कोकम आता बाहेर सुकत पण ठेवलेले आहेत समोर नारळाच्या झाडाच्या इथे.
शॉर्ट व्हिडिओसुद्धा रेडी केलेला आहे. तो आता तुमच्यापर्यंत कधी येतो ते काय मला माहीत नाही आहे, पण केलेलं आहे मी असं. आता मी किचन बघा आवरायला घेते. मग अशी लाईट गेली होती, अगोदर मला हेच काम करायचं होतं, पण लाईट गेली होती म्हणून राहिलं. तर हे बघा हे माठ आहे ना, आता हे सगळं बघा अस्ताव्यस्त झालं. इकडचं हे खालचं सगळं हे सगळं मला करून घ्यायचं आहे. फ्रीज आज नको, नंतरला, कारण भरपूर असं फ्रीज भरलेलं आहे रिकाम्या झाल्यानंतर. तर समोरची जी लादी वगैरे आहे ना, आणि लादीच्या खाली बघा सगळं सामान आहे, डबे वगैरे ठेवलेले आहेत ना, ते सगळे मी बाहेर काढले आणि एक एक डबा मी चेक करून घेतलेला आहे. म्हणजे त्यात सामान किती आहे, काय आहे ते सगळं बघून घेतलं. कारण आता बघा पावसाळा लवकरच चालू होईल आणि पावसाच्या आधी घरामध्ये लागणारं सगळं साहित्य सामान जे आहे ते भरायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्या वस्तूंचा मी त्याचा अंदाज घेतलेला आहे. लसूण कांदे सगळे भरून झालेले आहेत. फक्त आता धान्य वगैरे आहे ना, कडधान्य वगैरे ते सगळं भरायचं आहे. आणि लवकरच मग मला डीमार्टमध्ये सुद्धा एक फेरी मारावी लागणार आहे. तर त्याच विचाराने आता हे सगळं मी आता साफ करायला काढलेलं आहे. म्हणजे कचरा वगैरे असं काही नव्हतं की असे धूळ जमा झालेली आहे किंवा जाळे वगैरे लागलेले आहेत, असं नाही आहे. कारण एक 8-8 15-15 दिवसांनी ना म्हणजे ही जी बाजू आहे ना समोरची, ती सगळं मी झाडून वगैरे आणि पुसून वगैरे काढते. तर आता त्याच निमित्ताने बघा डबे पण आता म्हणजे चेक करून झाले आणि तिकडे आता म्हटलं पुसून पण होईल. लादीवरती जे तुम्हाला सामान दिसतंय ते सगळं म्हणजे कामातच आहे. म्हणजे त्यात डाळी पिठं वगैरे असं काय काय भरून ठेवलेलं आहे, जास्त सामान आहे ते. पण काय होतं की घरामध्ये, आणि तुम्हाला समोर पण बघा दिसते आता ते बाकीच्या काय काय वस्तू सगळ्या ठेवलेल्या आहेत. घेतली वस्तू म्हणजे ठेवली तिथं, असं सगळं असतं सगळ्यांचं. त्याच्यामुळे वरचे वर आता हे लादी वगैरे आहे ना, ते साफ करून घेतेच मी. तर इथे आता माझं बघा चालू झालेलं आहे. एक अर्धा ते पाऊण तास मला जाणार होते हे साफ करायला. तर कालच्या व्हिडिओबद्दल मी थोडंसं बोलते. कालच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी भरभरून माझं कौतुक केलेलं आहे. ताई तू खूप सुंदर दिसते, अशा म्हणजे भरपूर अशा कमेंट्स की नाही आलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं खूप असं मनाला माझ्या असं समाधान वाटलं, म्हणजे आनंद पण झाला. नाहीतर कुठेतरी माझ्या मनामध्ये असं होतं की म्हणजे मी बघा असं म्हणजे कधी तयार होत नाही, काही नाही काही नाही. जशी मी आहे तशीच मी येते तुमच्या पुढे, जशी मी राहते म्हणजे त्याप्रमाणेच. आणि असं कधीतरी तयार झाले ना की थोडंसं असं वेगळं वाटतं. मला पण थोडंसं असं मला वाटत होतं की काल थोडीशी मी वेगळी दिसते म्हणून. कामाच्या व्यापामध्ये म्हणजे स्वतःकडे थोडंसं माझं दुर्लक्ष झालेलं आहे. थोडंसं असं नाही म्हणणार, पण खूप असं दुर्लक्ष झालेलं आहे. सकाळी 5:30च्या नंतर माझी सकाळ होते. एका ताईंची कमेंट होती की सकाळी जरा लवकर उठावं. म्हणजे मी असं म्हणाले होते की थोडासा उशीर झाला होता जायला, त्याच्यावरती त्यांनी अशी कमेंट केलेली. रागाने असं काही नाही आहे. तर मी की नाही 5:30च्या नंतर उठते. म्हणजे समजा ना एक 5:45-6च्या दरम्यान मी उठतेच. मी कितीही माझी तब्येत बरी नसेल तरी पण मी अशी झोपून राहत नाही. म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे असं कधी वाटलं की नाही आजारी आहे तर जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत मी झोपते. पण दिवस उजळला की मला झोपच लागत नाही. मला ती सवयच नाही, आवडतच नाही. आणि विशेष करून कुणालच्या बाबांचं सांगते. म्हणजे मी जरी 6 वाजता उठली किंवा 5:45ला उठली तरी पण कुणालच्या बाबांचा एक टाईम ठरलेला आहे पूर्वीपासूनच. म्हणजे आत्ता तसं नाही, तर मुंबईपासूनच लवकरच उठतात ते. एक 5च्या दरम्यान त्यांची सकाळ होतेच, असं आहे. आता इथे गावी पण सेम तसंच आहे रुटीन आमचं. कुणाल मात्र कधी कधी उशिरा उठतो. म्हणजे त्याचं काम जर का जास्त असेल तर तो लवकर उठून त्याचं काम आटपतो. पण ज्यावेळेस त्याचं ऑफिसचं काम कंप्लीट झालेलं असतं त्यावेळेस तो आरामात, म्हणजे समजा ना एक 7च्या दरम्यान तो सुद्धा उठतो. त्याच्यामुळे घरातली जी काही आमची मंडळी आहेत ना, ती सकाळी लवकरच उठतात. वाघ्या शरू तर आपले लाईट लावले की सकाळी उठू, अगदी 4 वाजता जरी तुम्ही लाईट लावलात तरी पण ते बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये असतात. तर असं बघा आहे सगळं. त्याच्यामुळे उशीर म्हणजे कसं घरातलं बघा काम असतं. म्हणजे कुठे पण मला कधी जायचं असेल ना, अगदी बाजारात जरी जायचं असेल तरी घरातलं काम टाकून मी कधीच जात नाही. काम म्हणजे मी ह्यांचं खाणं पिणं नाश्ता मी सगळ्यात महत्त्व मी देते. घरातले जी मेंबर आहेत त्यांचं नाश्ता जेवण याला, आणि घरातलं भले काम जरी बाकीचं राहिलं तरी पण मी येऊन करू शकते. पण खाणं पिणं यांचं सगळ्यात आधी बघते मी. आता त्या दिवशी पण बघा मी गेले होते ना पूजेला, जेवण नाश्ता सगळ्यांचं आधी केलं. घरातलं थोडंफार काम आटपलं मी आणि त्याच्यानंतर मग मला घराच्या बाहेर पडायचं होतं. त्याच्यामुळेच की नाही थोडंसं जरा मला म्हणजे आवरायला माझा उशीर झाला होता. तर वास्तुपूजेला आम्ही गेलो होतो ना, तिथे आम्ही जेवायला पण नव्हतो थांबलो. म्हणजे सकाळी जातानाच मी जास्तीचं जेवण वगैरे सगळं म्हणजे करूनच गेले होते. कारण आपण बघा आता कुठे बाहेर पडलो ना गावच्या ठिकाणी खूप लेट होतं यायला, कारण रस्ते लांब लांब असतात. आणि वेळेत जर का घरी यायचं असेल तर तिथून लवकर निघणं आम्हाला भाग होतं. कारण
माझं यूट्यूबचं काम म्हणजे एडिटिंग वगैरे माझं सगळं बाकी असतं ते मी दुपारच्या वेळेस करते. जर का आम्ही तिथे जेवत वगैरे थांबलो असतो तर सगळं लेट झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही जेवायला पण थांबलो नाही. देवाच्या फक्त पाया वगैरे पडलो, आहेर केला आणि मग लगेच आम्ही तिथून की नाही निघालो. त्यांनी आम्हाला खूप असा आग्रह केला की थांबा थांबा करून, पण त्यांना आम्ही म्हणजे सांगितलं की नाही आम्ही नेक्स्ट टाईम आम्ही तुमच्याकडे येऊ, पण आत्ता मला जाऊ द्या करून. आणि त्याच्यामुळे मग आम्ही बघा लवकर आहे ना घरातून निघून आलो होतो. तर इथे बघा आता माझं सगळं आवरून झालं आहे आणि लाईटसुद्धा आपली गेली होती. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं काम आहे ना इथे म्हणजे झाडू वगैरे काढून घेतली आणि ओल्या कपड्यांवर सगळं इथे पुसून वगैरे काढून ठेवलं. आमचं काम की नाही स्टॉप झालेलं आहे किचनचं, कारण लाईट गेलेली आहे. आता तिथे पुसून वगैरे ठेवलं आहे, म्हणजे ओलं आहे ना सुकायला थोडासा वेळ जाईल. आणि आज काय काय म्हणतात ते मॉक ड्रिल. आपण कुठल्या जगात राहतो? मॉक ड्रिल का मॉक ड्रिल म्हणजे कधी मला आज सकाळी सकाळी माहिती पडलं ना, आज आपल्याला कधी आपल्याला माहितीच नाही ना. मॉक ड्रिलचा म्हणजे आम्ही कोणत्या जगात राहतो, कुठल्या जगात राहतो हे आम्हालाच माहित नाही. इतके आम्ही जगापासून बघा वेगळे होते ते या जंगलामध्ये. आत्ता पाण्याचा टँकर आला होता, इथे पाण्याचा टँकर आला होता. ते भाऊ आहेत ना ते सांगत होते की असं असं 4 वाजता ना लाईट जाणार आहे असं वगैरे. नंतर आम्हाला काय माहितीच नाही. आम्ही म्हटलं हे काय आहे काय, म्हणजे काल आहे ना एक दोघांचे मेसेज आले होते व्हॉट्सअपला, बघितलं मी, पण नक्की काय चाललंय जगात हे आम्हाला माहीतच नाही. स्पेशली मला, ह्यांना काय माहीत नाही, न्यूज वगैरे बघत असतील तर ह्यांना थोडीफार माहिती असेल, पण ते काही मला बोललेलं नाही. माहिती होतं मला माहिती होतं, पण ते आता एवढं पूर्ण होणार आहे एवढं काय आपल्याला माहिती नव्हतं. आजच होणार आहे. अच्छा हां, म्हणजे आजचा दिवस आहे एवढं काय आम्हाला मला माहिती नव्हतं आजचं. तर किचनमधील समोरची जी जागा होती ना ती सगळी व्यवस्थित मी करून सगळं सामान जे आहे ते जागेवर लावून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी आले इथे गॅसच्या ओट्याजवळ. आता हे बघा हे जे चमचे आहेत ना नवीन आणलेले, एका ताईने बघा दिलेले, तुम्हाला दाखवले मागच्या व्हिडिओमध्ये. तर तेच मी आता बघत होते, म्हटलं वापरायला काढूया, म्हटलं ठेवून काही उपयोग नाही आहे. ठेवून पण असे बघा वस्तू म्हणजे गंज वगैरे कधी लागतात किंवा खराब होतात. त्याच्यामुळे जितक्या आपण नवीन वस्तू माझ्याकडे येतात ना मी सरळ वापरायला काढते. विशेष करून भांडी वगैरे मला की नाही अशा आवडतात. म्हणजे किचनमधल्या ज्या काही वस्तू असतात ना त्याचं मला म्हणजे प्रचंड असं वेड आहे. मला ना असं खूप आवडतं किचनमध्ये सगळं सामान. तर हे जे चमचे आहेत ना ते म्हणजे खोलून घेतले, बाकीचे चमचे आहेत ते म्हणजे टाकले धुवायला. आणि ह्या एका चमच्याला बघा लेबल होता. तर हे जे लेबल असतात ना स्टिकर बघा असतात ना ते गमाने चिपकलेले असतात. आणि आपण घासायला घेतलं म्हणजे घासून काढतो किंवा काय करतो की ओलं करून म्हणजे खरडून काढतो आणि मग ते चरे वगैरे पडतात. तर असं गॅसवरती गरम करून घ्यायचं, अलगद ते स्टिकर निघून जातात आणि आपला चमचा कुठेही खराब वगैरे असं होत नाही. स्टिकर काढून घेतले, चमचे घासून वगैरे जागेवरती ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर मी आले इथं हॉलमध्ये. आता हा जो समोरचा कपाट आहे ना तो मला साफ करायचा होता. आता ते 2-3 खाणे चेक करून बघितले, ते सगळे व्यवस्थित होते. फक्त हा जो समोरचा दरवाजा उघडला आहे ना तो खाना जरा वर खाली झाला होता. म्हणजे ह्या ड्रॉवरमध्ये माझं सामान असतं, म्हणजे मेकअपचं सामान म्हणेन मी. माझ्याकडे काही असं भरपूर असं काही नाही आहे. पण काल जेव्हा पूजेला जायचं होतं आणि मला 2-4 वस्तू हव्या होत्या, म्हणजे लिपस्टिक आहे, नेल पेंट वगैरे असं काय काय मी शोधत होती. एक वस्तू मला सापडत नव्हती आणि मग खूप मला असं शोधावं लागलं. अगदी ड्रेसपासून सगळं मला शोधून सगळ्या वस्तू की नाही काढाव्या लागल्या. त्याच्यामुळे आज आहे ना हा जो कपाट वगैरे आहे ना तो सगळा मी आता साफ करून घेतलेला आहे. ज्या काही खराब वस्तू निघाल्या तर सगळ्या मी साईडला करून फेकून दिल्या आहेत. आता काय काय वस्तू माझ्याकडे आहेत ते तुम्हाला मी दाखवते. तर हे समोरचे कंगवे तुम्हाला दिसत आहेत, हे मी डीमार्टमधनं पूर्ण पॅकेट घेऊन आले होते ते आहे. घड्याळ तुम्हाला दिसतंय, घड्याळ मला की नाही भरपूर आवडतं घाला, म्हणजे माझ्या आवडीची वस्तू कोणती तर घड्याळ. तुम्ही बघताय माझ्या एका हातामध्ये बांगडी नाही आहे, मी फक्त एका हातातच बांगडी घालते. तर घड्याळ कुठे पण म्हणजे बाहेर जाताना घालायला मला आवडतं. 1-2 माझ्याकडे लिपस्टिक आहेत, नेलपेंट आहे एक आणि एक 4-5 काहीतरी क्लिप आहेत केसांच्या. ह्याच्या 4-5 वस्तू माझ्याकडे आहेत. हे झालं माझं मेकअपचं सामान. आंबा गोड लागतो हा, छान लागतो. तर जेवण बघा करून झालं, किचन थोडंसं आवरलं. हे बघा भांडी वगैरे घासून घेतली. आता सगळ्यांना जेवायला वाटते. काय जेवण केलं ते तुम्हाला दाखवते. रेसिपी आज काय शेअर नाही केली, पण छान अशी वांग्याची भाजी केली काजूचे गर टाकून. कुणाला आवडतात काजूच्या गराची भाजी, त्याच्यामुळे ती केलेली आहे. झटपट तुम्हाला दाखवते. आणि कुणाच्या गावाने ना एक सलाड बनवलं आहे, म्हणजे साधं सिंपलच आहे. काकडी टोमॅटो वगैरे असं कापलं आहे, त्यात ना आंब्याच्या फोडी टाकल्यात, थोडंसं असं वरून आहे ना मीठ टाकायचं किंवा चाट मसाला घालायचा, लिंबू पाहायचा आपण पिळू शकतो आणि पुदिना टाकायचा.
तर मी आता करते. दिसायला तर छान वाटतं असं. तर हे बघा, हे पुदिना टाकला, मीठ टाकला, चाट मसाला घातलाय. आणि हा आंबा ना कच्चा आहे, म्हणजे एकदम आंबट पण नाही आणि गोड पण नाही असा आंबा आहे. हा कलमाचा आंबा आहे ना. हे बघ कैरी नाही कापलीच तो साईडला आहे बघ, साईडला इकडनं कट करायला पाहिजे होतं. चांगला आहे तो आंबा, असा काही खराब नाही आहे. आता जरा हे मिक्स करून घ्यायचं की मस्त असं सलाड बघा छान असं तयार झाला. आता बाहेर घेऊन जाते मी. ही आपली काजू घालून गेलेली वांग्याची भाजी आणि चपाती. भातसुद्धा केला आहे, थोडासा वाघ्या चिरला लागतो ना भात, त्याच्यामुळे बनवलं आहे. आता बघूया टेस्ट करून. जेवा घ्या चला. कुणाल नाही आला अजून, कुणालचं ऑफिस चालू आहे ना. टी व्ही चालू आहे घरामध्ये, जेठालाल सिरियल. कुणाल गेला आता जेवायला. तेव्हा त्याचं ना ऑफिस चालू होतं ना, त्याचं लंच टाईम आत्ता झाला. आमचं जेवण झालेलं आहे. आता मी वाट बघते आता कधी होते. मग थोडंसं फक्त किचन जर आवरायचं की झालं मग किचनचं काम. असा सगळा बघा दिवस आज गेलेला आहे, बिझी थोडासा. मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की लाईटीबद्दल, म्हणजे दाखवलं नाही मी लाईट पेटल्यानंतर. बघते मी संध्याकाळी पेटली ना का थोडीशी क्लिप आहे ना मी ॲड करते एंडिंगला, ती बघा तुम्ही. पण छान असा प्रकाश केला पडतो आहे रात्रीचा. आणि रात्रभर लाईट चालू असते. सकाळ झाली का ती आपोआप बंद होते, संध्याकाळ झाली की आपोआप चालू होते. ऑटो मोडवर ठेवलेले, त्याच्यामुळे छान वाटतं आम्हाला. थोडीशी अशी मजा वाटते. आता 2 दिवस झालेत ना, त्याच्यामुळे अशी मजा घेतो आम्ही. जेव्हा चालू होते ना तेव्हाच आमचं लक्ष असतं कधी चालू होते कधी चालू. थोडासा अंधार पडला ना की पटकन ती चालू होते आणि उजेड पडला की बंद होऊन जाते, असं सगळं आहे ते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तर तुम्हाला आता मी स्ट्रीट लाईटीचा उजेड बघा किती आहे ते दाखवते. बघा छान असा उजेड पडतो आहे. सगळ्या बाहेरच्या लाईटी आहेत ना आम्ही बंद केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या बघा इकडे बल्ब वगैरे असतात ना, ते तुम्हाला दाखवायचं म्हणून सगळं बंद केलेलं आहे. ह्या जर का चालू असतील ना तर सगळ्या आपल्या आड्यामध्ये उजेड असतो. फक्त मागची लाईट तेवढी चालू आहे. तर इतका बघा उजेड आता छान असा पडतो आहे.